नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर्स बायोलॉजीवरती तुमचं स्वागत आहे. आपण पाहत आहोत इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. इयत्ता 12वी बायोलॉजीचा महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या सिलेबसनुसार आपण अभ्यास करत आहोत. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मेंडल्स लॉ ऑफ जेनेटिक्स. मागच्या लेक्चरला आपण पाहिलं होतं मोनोहायब्रिड, डायहायब्रिड क्रॉस, त्याचबरोबर टेक्स्ट क्रॉस आणि बॅक क्रॉस या क्रॉसचा आपण अभ्यास केला होता. बघा, आपण मेंडल्स लॉ ऑफ जेनेटिक या पॉईंटचा आपण अभ्यास करणार आहोत. तुम्हाला पाठीमागचे व्हिडिओ पाहण्यासाठी इथं आय बटनवरती क्लिक करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे. त्याचबरोबर आपले टेलिग्राम चॅनल, फेसबुक पेज व इंस्टाग्राम अकाउंटवरतीही आपल्या डॉक्टर्स बायोलॉजीला तुम्ही फॉलो करा. बघूया आपण आता मेंडल्स लॉ ऑफ जेनेटिक्स काय आहे, तर त्याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करू. बघा, मेंडल यांचे 3 लॉ आपल्याला इथे त्यांनी सांगितलेत. बेसिक लॉ आहेत, त्याला कोणते आपण जेनेटिक्समध्ये इम्पॉर्टंट असे लॉ आहेत. त्यामध्ये लॉ ऑफ डॉमिनन्स, त्यानंतर आहे तो लॉ ऑफ सेग्रिगेशन आणि लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट, असे 3 लॉचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. डिटेल्समध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. बघा, ह्या लॉचा अभ्यास करण्यापूर्वी तुम्हाला मोनोहायब्रिड क्रॉस आणि डायहायब्रिड क्रॉस हे 2 क्रॉस माहीत असणे अत्यंत गरजेचं आहे, कारण त्याचीच एक्झाम्पल आपल्याला हे क्रॉस समजून घेताना किंवा हे लॉ समजून घेताना आपण त्याचे एक्झाम्पल देणार आहोत. बघा, मोनो हायब्रिड आणि डायहायब्रिड क्रॉस ह्याचा अभ्यास जरा चांगल्या पद्धतीने करा की तुम्हाला हे लॉ अगदी सोप्या पद्धतीत समजून जातील. बघूया आपण काय आहेत लॉ ते. बघा, पहिला लॉ दिला आहे आपल्याकडे, लॉ ऑफ डॉमिनन्स. बघा, लॉ ऑफ डॉमिनन्स काय सांगतोय आपल्याला, तर इन एनी क्रॉस फिनोटायपिक कॅरेक्टर आर कंट्रोल्ड बाय द फॅक्टर्स. सिम्पल आहे, आपल्याला माहीत आहे की एनी फिनोटायपिक कॅरेक्टर इज कंट्रोल्ड बाय द फॅक्टर. म्हणजेच काय, जिनोटाईप. एखादा जीन काय करत असतोय, तर एखादं फिनोटाईप आपल्याला काय करत असते, तो कंट्रोल करत असतोय, रेग्युलेट करत असतोय. बघा, आता आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे लॉ ऑफ डॉमिनन्समध्ये, इन डिसिमिलर पेअर ऑफ द फॅक्टर. डिसिमिलर पेअर ऑफ द फॅक्टर म्हणजे कंडिशन कोणते आहेत आपल्याकडे, हेट्रोझायगस. ओके, इन डिसिमिलर पेअर ऑफ फॅक्टर वन पेअर इज डॉमिनेट ओव्हर अदर. म्हणजे वन पेअर म्हणजे आता ह्या डिसिमिलर पेअर आपल्याकडे काय आहे, तर एका फॅक्टरची डिसिमिलर पेअर आहे. म्हणजे कोण आहे आपल्याकडे, हेट्रोझायगस कंडिशन आहे. त्यामध्ये काय होणार आहे, वन अलील इज डॉमिनंट ओव्हर टू द अनादर. म्हणजे काय केलं, एका अलीलने काय केलं, तर दुसऱ्या अलीलचे कॅरेक्टर काय केले, सप्रेस केले, मस्क केले. म्हणजे त्याचे कॅरेक्टर एक्सप्रेस होऊ दिले नाहीत. याला काय म्हणतो आपण, लॉ ऑफ डॉमिनन्स. लक्षात आलं का? बघा, जे काय आहे ते जे डॉमिनंट कॅरेक्टर आहेत, जे डॉमिनंट अलील आहेत, ते काय करत असतात, रेसेसिव्ह अलीलचे कॅरेक्टर एक्सप्रेस होण्यापासून रोखत असते. इट्स कॉल्ड ॲज द लॉ ऑफ डॉमिनन्स. अजून ह्यामध्ये काय सांगतात आपल्याला, बघा, एक्झाम्पल दिले आपण बघू. यूज टू द एक्सप्लेन ओनली वन पेरेंटल कॅरेक्टर ऑफ मोनोहायब्रिड क्रॉस अपियर इन द F1 जनरेशन. म्हणजे बघा, मोनोहायब्रिड क्रॉसचे एक एक्झाम्पल दिले आपल्याला. त्यामध्ये होमोझायगस पेअरचं क्रॉसिंग केलं आपण. म्हणजे बघा, एक प्युअर येलो अँड प्युअर ग्रीन यांचं क्रॉसिंग केल्यानंतर F1 जनरेशनमध्ये आपल्याला काय दिसते, फक्त एकच कॅरेक्टर एक्सप्रेस झालेलं दिसते आपल्याला. पण ती कंडिशन कशी झाली, हेट्रोझायगस झाले. म्हणजे बघा, in F1 generation only one character is expressed and in F2 generation both character are expressed. म्हणजे आपल्याला इथं काय बघायचं आहे, मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये F1 जनरेशन कशी तयार झाले, हेट्रोझायगस आहे. त्यामध्ये कोणते कॅरेक्टर एक्सप्रेस होणार आहे, जे डॉमिनंट आहेत ते कॅरेक्टर काय होणार आहे, तर F1 मध्ये एक्सप्रेस होणार आहे. ओके, हे काय सांगतं आपल्याला लॉ ऑफ डॉमिनन्समध्ये. लक्षात आलं का? बघा, लॉ ऑफ डॉमिनन्स काय म्हणते, द कॅरेक्टर विच आर डॉमिनेट आर एक्सप्रेस्ड इन F1 जनरेशन. म्हणजे ते काय होणार आहे, तर रेसेसिव्ह कॅरेक्टरला, म्हणजे त्या कॅरेक्टरला काय होणार आहे, एक्सप्रेस होण्यापासून रोखत असते, त्याला एक्सप्रेस होऊ देत नाही. ओके, बघा, त्याचं स्टेटमेंट काय सांगतं आपल्याला, व्हेन टू होमोझायगस इंडिव्हिज्युअल विथ वन ऑर मोर सेट ऑफ कन्स्ट्रक्टिंग कॅरेक्टर आर क्रॉस्ड. म्हणजे आपण काय केले, होमोझायगस सिमिलर पेअर असणारे कॅरेक्टर असणारे काय केलेत, आपण क्रॉस केलेत. म्हणजे येलो आणि ग्रीन हे कसे आहेत, होमोझायगस आहेत. कॅपिटल वाय काय शो करते, इट इज द होमोझायगस. आणि स्मॉल वाय इट इज द ऑल्सो होमोझायगस रेसेसिव्ह. यांचा क्रॉस केल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे, बघा, that appears in the F1 are dominant and those which do not appear in F1 are recessive. म्हणजे F1 मध्ये जे काय अपियर होणार आहे, जे कॅरेक्टर अपियर होणार आहे, ते कोणते अपियर होणार आहे, तर डॉमिनंट वाल्याचे. ओके, डॉमिनंट आर एक्सप्रेस्ड इन द F1. ओके, मग आता F2 कुठे जात असते, तर F2 हे काय झालेले असते, F1 मध्ये
सॉरी रेसेसिव्ह कॅरेक्टर कुठे गेले, तर रेसेसिव्ह कॅरेक्टर काय झाले F1 मध्ये तर सप्रेस झाले, ते काय झाले एक्सप्रेस होण्यापासून रोखले. पण इन F2 बोथ आर एक्सप्रेस्ड, म्हणजे F2 जनरेशनमध्ये काय झालं डॉमिनंट आणि रेसेसिव्ह हे काय झाले तर दोन्हीही कॅरेक्टर एक्सप्रेस होते. बघा 3:1 हा मोनोहायब्रिडचा फिनोटायपिक रेशो आहे F2 जनरेशनसाठी. ओके, F2 जनरेशनमध्ये काय झालं 3 आपल्याला काय भेटले डॉमिनंट भेटले म्हणजे येलोवाले भेटले, आणि 1 आहे तो ग्रीनचा म्हणजे 1 कॅरेक्टर काय झालं तर रेसेसिव्ह कॅरेक्टर इथं एक्सप्रेस झाले. लक्षात आलं. लॉ ऑफ डॉमिनन्स. लॉ ऑफ डॉमिनन्स काय सांगतो आपल्याला, इन डिसिमिलर पेअर ऑफ द फॅक्टर वन पेअर इज डॉमिनंट ओव्हर द अदर, म्हणजे डॉमिनंट पेअर काय करणार आहे रेसेसिव्ह पेअरचे कॅरेक्टर सप्रेस करणार आहे. ओके, इट इज द लॉ ऑफ डॉमिनन्स. ह्यामध्ये स्टेटमेंट महत्त्वाचं आहे. स्टेटमेंट बघा परत एकदा, व्हेन टू होमोझायगस इंडिव्हिज्युअल विथ वन ऑर मोर सेट ऑफ कन्स्ट्रक्टिंग कॅरेक्टर, आपण कलरचं कॅरेक्टर घेतलं येलो आणि ग्रीन, आर क्रॉस्ड द अलील आर ॲपियर इन F1 अँड F1 मध्ये अलील जे काय ॲपियर होणार आहेत ते कोणते ॲपियर होणार आहेत तर डॉमिनंटवाले, अँड दोज विच डू नॉट ॲपियर इन द F1 आर रेसेसिव्ह, जे डॉमिनंट आहेत ते F1 मध्ये ॲपियर होणार आणि F1 मधले रेसेसिव्ह कॅरेक्टर सप्रेस होणार, आणि F2 मध्ये काय होणार आहे तर दोन्हीही कॅरेक्टर हे काय होणार आहे तर ॲपियर होणार आहे, बोथ आर एक्सप्रेस्ड. ओके, इट इज द लॉ ऑफ डॉमिनन्स. लक्षात आलं का. बघा नेक्स्ट आहे आपल्याकडे लॉ ऑफ सेग्रिगेशन. त्यालाच काय म्हणतो आपण लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स, म्हणजे इथं काय होणार आहे तर गॅमेट प्युअर होणार आहेत, म्हणजे तो लॉ कशावरती डिपेंड आहे, इट इज लॉ बेस्ड ऑन द अलील डू नॉट शो एनी ब्लेंडिंग, म्हणजे दोन अलील्स आहेत, दोन जे काही गॅमेट आहेत ते काय करतात एकमेकांमध्ये मिक्स होत नाहीत. ठीक आहे, गॅमेट लक्षात ठेवा, ते काय होत नाहीत सेपरेशन होत असताना ब्लेंडिंग शो करत नाहीत, हे आपल्याला तिथं बघायचं आहे. बघू कसं आपण होते. ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ गॅमेट टू अलील्स ऑर फॅक्टर सेपरेट ऑर सेग्रिगेट, म्हणजे दोन अलील. आता समजा एक कॅरेक्टर दिलं आपल्याला इथं येलोचं, त्याच्यापासून जे काय गॅमेट तयार होणार आहेत ते काय होणार आहेत तर सेपरेट होणार आहेत. इथं आता एकच कॅरेक्टर आहे म्हणून आपण काय केलंय एक गॅमेट इथं लिहिलेलं आहे. बघा आपण F2 जनरेशनसाठी जेव्हा F1चं सेल्फ क्रॉस करतो त्यावेळेस कसे गॅमेट होते बघू आपण. बघा इथं लॉ कशावरून डिपेंड आहे, ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ गॅमेट टू अलील्स आर सेपरेट ऑर सेग्रिगेट, म्हणजे दोन अलील काय होणार आहे सेपरेट होणार आहे, सेपरेशन होणार आहे, म्हणजे जीनमध्ये बघा दोन अलील प्रेझेंट असतील. ठीक आहे, एक तर होमोझायगस असेल तर सिमिलर असणार आहे, हेट्रोझायगस असेल तर डिसिमिलर असणार आहे, वेगवेगळं असणार आहे. पण गॅमेट फॉर्मेशन वेळेस हे काय होणार आहे तर सेपरेट होणार आहे. एवढं सांगतोय आपल्याला लॉ ऑफ सेग्रिगेशन. सोपं आहे अगदी, यात कायच अवघड नाही. एक जीन काय करत असतोय दोन कॅरेक्टर दोन अलील कॅरी करत असतोय. ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ गॅमेट दिस अलील आर सेपरेट. ओके, संपला कोण लॉ ऑफ सेग्रिगेशन. बघा आता एक्झाम्पल काय काय दिले, बोथ अलील्स आर रिकवर्ड इन द F2 जनरेशन अँड वन ऑफ दिस आर इज नॉट सीन इन F1 जनरेशन. आपण आत्ताच पाहिलं होतं डॉमिनन्समध्ये F1 जनरेशनमध्ये काय होणार आहे तर तिथला रेसेसिव्ह जो काय अलील आहे तो काय होणार आहे ॲपियर होणार नाही. ओके, लक्षात आलं. F1 जनरेशनमध्ये जो रेसेसिव्ह अलील आहे तो एक्सप्रेस होत नाही, पण बोथ आर रिकॉर्ड इन द F2 जनरेशन. दोन्हीही अलील म्हणजे डॉमिनंटवाला आणि रेसेसिव्हवाला F2 जनरेशनमध्ये रिकवर होणार आहे, F2 जनरेशनमध्ये तो ॲपियर होणार आहे. ओके, द गॅमेट विच फॉर्मेड आर ऑलवेज प्युअर फॉर द पर्टिक्युलर कॅरेक्टर ऑर ट्रीट, म्हणजे जे काही गॅमेट तयार होणार आहेत ते काय असणार आहेत तर प्युअर असतील. आता बघा F1 जनरेशन कशी झाली आपल्याकडे, जीन आपल्याला कुठला भेटला हेट्रोझायगस. ठीक आहे, कॅपिटल वाय स्मॉल वाय असा आपल्याला जीन भेटला आहे. हा कसा आहे प्युअर आहे का नाही, ह्याला प्युअर का म्हणत नाही आपण, कारण ह्यांच्यामध्ये दोन्ही पण अलील आहेत, म्हणजे डॉमिनंटवाले पण आहेत आणि रेसेसिव्हवाले पण आहे, म्हणून त्याला आपण म्हणतोय हेट्रोझायगस. हा कसा आहे हायब्रिड आहे. ठीक आहे, हा जीन कसा आहे हायब्रिड आहे. हायब्रिड का म्हणतो आपण त्याला, बिकॉज देअर इज द प्रेझेन्स ऑफ टू डिफरंट अलील्स. पण जेव्हा ह्यांचं गॅमेट तयार होत असेल, गॅमेट तयार होत असताना काय होणार आहे ते दोघं पण गॅमेट काय होते सेपरेट होते, म्हणजे डॉमिनंटवाला काय होते सेपरेट होते, रेसेसिव्हवाला हे सेपरेट होते. म्हणून काय म्हणतोय आपण जे काही गॅमेट तयार होते द गॅमेट्स विच आर फॉर्मेड आर ऑलवेज प्युअर फॉर द पर्टिक्युलर ट्रीट. म्हणजे आपण इथं कलरसाठी काय केलं तर
ट्रीट कलर आपण कॅरेक्टर इथं कन्सिडर केलं होतं. बघा जो काय गॅमेट तयार झाला आहे डॉमिनंटवाला ऑलवेज शो द येलो कलर आणि रेसेसिव्हवाला ऑलवेज शो द ग्रीन कलर. ओके, लक्षात आलं. गॅमेट कसे असतात, प्युअर आहेत, म्हणून आपण याला काय म्हणतोय, लॉ ऑफ प्युअरिटी ऑफ गॅमेट्स. ओके, लॉ ऑफ प्युअरिटी ऑफ गॅमेट. बघा दॅट्स वाय इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द लॉ ऑफ प्युअरिटी ऑफ गॅमेट्स. ओके, बघा ह्याचं स्टेटमेंट काय सांगते आपल्याला, व्हेन हायब्रिड F1 फ्रॉम्स द गॅमेट, व्हेन हायब्रिड F1 म्हणजे हायब्रिड आपल्याकडं कोणता आहे, हा कॅपिटल वाय स्मॉल वाय, F1 जनरेशन फ्रॉम्स अ गॅमेट, द अलील सेग्रिगेट फ्रॉम इच अदर आयदर इन डिफरंट गॅमेट. म्हणजे ह्यातले जे काय अलील्स आहेत, जे काही जीन्स आहेत, अलील्स आहेत, ते काय होतात, सेपरेट होत असतात. ठीक आहे, सिम्पल आहे. ते काय होतात, दे आर सेपरेट. द गॅमेट्स आर प्युअर दॅट दे कॅरी द ओनली वन अलील इच. म्हणजे दोन्ही पण अलील काय करणार आहे, तर एक एक कॅरेक्टर ते कॅरी करणार आहे. सिम्पल आहे लॉ, काय अवघड नाही ह्यामध्ये. फक्त तुम्ही काय लक्षात ठेवा, जो काय हेट्रोझायगस कंडिशनमधलं पेरेंट आहेत किंवा F1 जनरेशन आहे, ते काय करत असतात, हेट्रोझायगस म्हणले की काय होणार आहे, तर त्यांच्यामध्ये दोन्हीही कॅरेक्टर असणार आहे, डॉमिनंटवाला आणि रेसेसिव्हवाला. पण एक्सप्रेस कुठला झाला आहे, तर डॉमिनंटवाला. ठीक आहे, आपण ह्याला येलो म्हणतोय. पण गॅमेट फॉर्म होत असताना हे दोघं पण काय होते, सेपरेट होते. ह्यांच्यामध्ये काहीही मिक्सिंग होत नाही. डॉमिनंट आणि रेसेसिव्ह आणि डॉमिनंट असे दोघंही काय होणार आहेत, तर सेपरेट होणार आहे. इट इज द लॉ ऑफ सेग्रिगेशन. समजला का, लॉ ऑफ सेग्रिगेशन आपण पाहिला आता, लॉ ऑफ सेग्रिगेशन. नेक्स्ट बघूया आपण आता कोणता आहे, तर लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. इंडिपेंडंट असॉर्टमेंट काय बघू आपण. असॉर्टमेंट म्हणजे काय सांगितलं इथं, विलगीकरण किंवा त्यामध्ये काय करतो आपण, इंडिपेंडेंटली त्यांचं सेपरेशन होते. कशा पद्धतीने होते बघू आपण आता. दिस लॉ इज बेस्ड ऑन द डाय हायब्रिड क्रॉस. ओके, डाय हायब्रिड क्रॉसवरती हा लॉ बेस्ड आहे किंवा त्याच्यावरती तो अवलंबून आहे. आपण बघू आता की एक्झाम्पलसाठी कलर आणि शेप हे कॅरेक्टर आपण घेतले. डाय हायब्रिड क्रॉस म्हणलं की काय आलं पाहिजे इथं, तर दोन कॅरेक्टर इथं कन्सिडर केले पाहिजे. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं की मोनो हायब्रिड क्रॉस आणि डाय हायब्रिड क्रॉस याचं तुम्हाला परफेक्ट अभ्यास पाहिजे. तुम्हाला जेनेटिक्स लॉ समजण्यासाठी, मेंडेल्स लॉ ऑफ जेनेटिक्ससाठी मोनो हायब्रिड डाय हायब्रिड परफेक्ट करून घ्या. दिस लॉ इज बेस्ड ऑन द डाय हायब्रिड क्रॉस. ओके, बघा डिफरंट जीन ऑर अलील प्रेझेंट ऑन द सेपरेट क्रोमोझोम इंडिपेंडेंटली सेपरेट फ्रॉम इच अदर ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ गॅमेट. आता ह्याच्यामध्ये काय बघितलं आपण, डिफरंट जीन आहेत. कोणते कोणते आहेत आपल्याकडे, येलो अँड राऊंड. ठीक आहे, हे दोन काय आहेत, तर डिफरंट आहेत. ते कशावरती, एकाच क्रोमोझोमवरती प्रेझेंट आहेत, सेपरेट क्रोमोझोमवरती प्रेझेंट आहेत. आपल्याला आता काय करायचं आहे, तर त्यांचं गॅमेट फॉर्मेशन वेळेस हे काय होत असते, एकमेकांपासून वेगळे होते. हे आपल्याला इथं फक्त सांगितलं आहे. बघा, क्रोमोझोम इंडिपेंडेंटली सेपरेट फ्रॉम इच अदर ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ गॅमेट. सेग्रिगेशन सारखं सांगितले, फक्त इथं काय विचार करतोय आपण, दोन डिफरंट कॅरेक्टरचा विचार करतोय, दोन डिफरंट ट्रीटचा विचार करतोय. आता बघा आपण काय वापरले, येलो अँड राऊंड, इट इज द डॉमिनंट, ग्रीन अँड येलो, ग्रीन अँड रिंकल्ड, इट इज द रेसेसिव्ह. आता जी काही F1 जनरेशन तयार होणार आहे ती काही असू शकते. आता F1 आपल्याला माहीत आहे की डॉमिनंट तयार होते, पण F2 जनरेशन वेळेस आपल्याला इझिली समजून जाईल की कशा पद्धतीनं यांचं जीनचं सेपरेशन झाले, इंडिपेंडेंटली ते असॉर्ट झालेत. बघू आपण, जीन डू नॉट इन्फ्लुएन्स इच अदर with regard the sorting of allele into the gametes. Every possible combination of allele or every gene is equally likely to the occur. आता बघा, आता जी काही F1 जनरेशन आहे ती कशी असणार आहे बघा. आपण इथं F1 जनरेशन कशी भेटली आपल्याला, येलो अँड राऊंड. पण ही कशी F1 जनरेशन हायब्रिड आहे. ठीक आहे, आता हायब्रिड नंतर ह्यांचे F2 जनरेशनसाठी काय करणार आहे आपण, F1ला सेल्फ क्रॉस करणार आहे. त्यावेळेस जे काय गॅमेट फॉर्म होणार आहेत ते काय कसे फॉर्म होतात, इंडिपेंडेंटली ॲपियर होतात. म्हणजे इंडिपेंडेंटली काय होणार आहेत, ते तयार होणार आहेत. म्हणजे राऊंड आणि येलो एकमेकांवरती इथं डिपेंड नाहीत. ओके, लक्षात येते का बघा, जे काय राऊंड आणि येलो हे काय करतात, जीन एकमेकांवर डिपेंडंट आहेत, म्हणजे एकमेकांना ते लिंक नसतात, ते काय होतात, सेपरेट होतात.
फ्रॉम इच अदर. म्हणजे बघा आपल्याकडे आता येलो अँड राऊंड असं जर ॲपियर असेल तर पुढच्या वेळेस काय होऊ शकते, येलो अँड रिंकल्ड पण होऊ शकते, ग्रीन अँड राऊंड पण होऊ शकते, ग्रीन अँड राऊंड पण होऊ शकते. अशा प्रकारे डिफरंट कंबायनेशन इथं तयार होते. लक्षात येते, दोन कॅरेक्टर आपण कलर आणि शेपचे कॅरेक्टर आपण कन्सिडर करतोय. इंडिपेंडंट असॉर्टमेंटमध्ये काय सांगतात आपल्याला, दिस टू कॅरेक्टर्स आर नॉट लिंक्ड टू इच अदर. ओके, दिस जीन डू नॉट इन्फ्लुएन्स इच अदर अँड सॉर्टिंग ऑफ गॅमेट इज इंडिपेंडंट. म्हणजे एव्हरी पॉसिबल कंडिशन, म्हणजे कोणतीही कंबायनेशन इथं तयार होऊ शकते किंवा ते रँडमली ते काय होऊ शकते, फर्टिलायझेशन होऊ शकते. बघू आपण एक्झाम्पल आता पुढं काय दिलं आपल्याकडे, त्यामध्ये तुम्हाला समजेल. डायहायब्रिड क्रॉसचं आपल्याला एक्झाम्पल दिलं होतं. आपल्याला माहीत आहे ते डायहायब्रिड क्रॉस म्हणजे बघा, डायहायब्रिड क्रॉसमध्ये F2 जनरेशनचा रेशो काय आहे, फिनोटायपिक रेशो 9s 3s 1, म्हणजे हा रेशो आपल्याला इथं भेटतोय. म्हणजे F1चा आपण सेल्फ क्रॉस केल्यानंतर F2 आपल्याला ॲपियर झाली कोणत्या रेशोमध्ये, 9s 3s 1 ही. इट कॅन बी कन्क्लुडेड, म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला असं लक्षात आलं की इट कॅन बी कन्क्लुडेड दॅट two character under the consideration are sorting independently giving rise to the different combination. म्हणजे आपल्याकडे काय होते, दोनच कॅरेक्टर होते आपल्याकडे, येलो अँड राऊंड आणि ग्रीन अँड रिंकल्ड. हे दोघांचं क्रॉसिंग केल्यानंतर F1 आपल्याला काय भेटले, येलो अँड राऊंड. ठीक आहे. पण F2 जनरेशन वेळेस काय झालं, F2 जनरेशन तयार होत असताना यांच्यामध्ये डिफरंट कंबायनेशन तयार झाले. किती रेशोमध्ये, 9s 3s 1 हा रेशो तयार झाला. म्हणजे काय झाले तर डिफरंट कॅरेक्टर इथं तयार झाले. हे कशावरून झालं तर कारण त्यांच्यामधील जे काही जीन प्रेझेंट आहे, जीन प्रेझेंटिंग इन दॅट पर्टिक्युलर कॅरेक्टर आर सेपरेट. म्हणजे ते कोणते कॅरेक्टर होते, सगळे सेपरेट झाले. म्हणजे त्यांच्यापासून काय झालं, येलो अँड राऊंड तयार झाले, काही ग्रीन अँड राऊंड तयार झाले. बघा, ग्रीन अँड राऊंड आपल्याकडे ते कॅरेक्टर पेरेंटकडे नाहीच, तरी पण ते काय झालं तर ते जीन काय झाले, सेपरेट झालं, इंडिपेंडंटली ते सेपरेट झाले आणि त्यांच्यापासून नवीन कंबायनेशन तयार झालं. बघा, डिफरंट कंबायनेशन, नवीन कंबायनेशन तयार झालं ग्रीन अँड राऊंडवालं. त्याचबरोबर रिंकल्ड अँड येलो हे कॅरेक्टर आपल्याकडे पेरेंटमध्ये नव्हतं, तरीही काय झालं तर F2 जनरेशनमध्ये नवीन कॅरेक्टर, नवीन कंबायनेशन तयार झालं अँड ग्रीन अँड रिंकल्ड. अशा प्रकारे काय झाले तर डिफरंट कंबायनेशन इथं तयार होत असेल. त्याला काय म्हणतो आपण, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. ओके, लक्षात आलं का. त्याचं स्टेटमेंट बघा काय, वेन हायब्रिड प्रोसेसिंग टू पेअर्स ऑफ constructing factor from gamete, the factors in each pair segregate independently of the other pair. म्हणजे ह्यांच्यातले काय झाले, फॅक्टर काय झाले तर इंडिपेंडंटली सेग्रिगेट झाले, इंडिपेंडंटली सेपरेशन झालं. म्हणजे येलो अँड राऊंड हे काय तर एकमेकांवरती डिपेंडंट नसतात. म्हणजे येलोपासून ते रिंकल पण होऊ शकतात, येलो रिंकल झाले, ग्रीन अँड राऊंड असे पण कॅरेक्टर आपल्याला इथं भेटलेत. ओके, लक्षात आलं का. यामध्ये काय लक्षात घ्यायचं आहे आपण, कॅरेक्टर, द कॅरेक्टर प्रेझेंट ऑन allele or hybrid, they are not dependent on each other. एकमेकांवरती ते कॅरेक्टर डिपेंडंट नसतात. कधी तर गॅमेट फॉर्मेशन वेळेस काय होणार आहे तर हे कॅरेक्टर एकमेकांपासून वेगळे होणार आहेत. ते काय होणार आहे तर डिफरंट कंबायनेशन तयार करणार आहेत, डिफरंट अलिल्स तयार करणार आहेत, डिफरंट ऑफस्प्रिंग्स तयार करणार आहेत. ओके, लक्षात आलं. हे काय झालं, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. बघा, काय डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. समजलं नसेल तर रिपीट एकदा बघा, किंवा तुम्ही मला डायरेक्टली टेलिग्रामवरती मेसेज करू शकता. आपला टेलिग्रामचं चॅनल आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, तुम्ही जाऊन जॉईन करू शकता. नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहोत डेव्हिएशन फ्रॉम मेंडेल्स लॉ किंवा मेंडेल्स फाइंडिंगचे आपण डेव्हिएशन बघणार आहोत. त्यामध्ये अजून आपल्याला बघायचं आहे टाईप्स ऑफ जीन इंट्रॅक्शन, इंटरजेनिक काय इंट्रॅक्शन असतात ते बघणार आहोत. त्याचबरोबर कोडॉमिनस, मल्टिपल अलिल्स, प्लुरिट्रोपी हे पॉईंट आपल्याला नेक्स्ट लेक्चरला कव्हर करायचे. बघा, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व शेअर करा.